रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला शेव रस्सा करून दाखवणार आहे। शेव रस्स्याचे वाटण बनवण्यासाठी पॅन गरम झाल्यावर 2 टेबलस्पून तेल घातलेले आहे। तेल गरम झाल्यावर अर्धा उभा चिरलेला कांदा परतून घेणार आहे। कांदा परतून झालेला आहे। पाव कप सुक्या खोबऱ्याचा किस घालणार आहे। एक काश्मीरी मिरची घालणार आहे। चार काळी मिरी, 2 लवंग, दालचिनीचे 2 तुकडे, 2 टेबलस्पून धने, 1 तेजपत्ता घालणार आहे। मसाला भाजून झालेला आहे। वाटीमध्ये काढून घेणार आहे। भाजलेला मसाला थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहे। त्यामध्ये 2 लसूण पाकळ्या, लहान अद्रकचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, पाणी घालून वाटण करून घेणार आहे। शेव रस्स्याचे वाटण तयार झालेले आहे। शेव रस्सा बनवण्यासाठी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेले आहे। तेल गरम झाल्यावर 2 टीस्पून घरचे लाल तिखट घालणार आहे। तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता। पाव टीस्पून हिंग पावडर घालणार आहे। पाव टीस्पून हळद पावडर घातलेली आहे। अर्धा टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर घातलेली आहे। शेव रस्स्याचे तयार केलेले वाटण घालणार आहे। मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। मसाला परतून झालेला आहे। मिक्सर जारमधील वाटणाचे पाणी घालणार आहे। शेवेचा रस्सा घट्ट पातळ कसा हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालणार आहे। मी 1 ग्लास पाणी घातलेले आहे। शेव रस्स्याला उकळी आलेली आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे। एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे। शेवेचा रस्सा तयार झालेला आहे। शेव रस्स्याबरोबर खाण्यासाठी पॅन गरम झाल्यावर बटर घालणार आहे। बटर वितळल्यावर त्यावर लादी पाव भाजून घेणार आहे। रश्श्यामध्ये मी दिवाळीत बनवलेली शेव टाकलेली आहे। आपण आपल्याकडे जी अवेलेबल असेल ती शेव घालू शकता। वरून बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। वरून लिंबू रस घालणार आहे।
लादी पावासोबत खाण्यासाठी शेवरस्सा भाजी तयार झालेली आहे.